नमस्कार सेवक बांधवांनो, मी नागेश शर्नागार. नमस्कार बांधवांनो, आजचा जो मी विषय घेऊन आलो आहे या विषयापासून माझ्यावर टीका टिप्पणी होऊ शकतो, माझ्यावर मला धमकी येऊ शकतो किंवा मला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण सेवक बांधवांनो, परमेश्वर ही जागृत शक्ती आहे आणि जोपर्यंत ही शक्ती माझ्या पाठीशी आहे मी फक्त त्या परमेश्वरावर विश्वास ठेवूनच ही जो तडकफडकवाले जो निर्णय आहे किंवा मी जो बोलतोय तडकफडक हे त्या परमेश्वराच्या कृपेच्या भरोश्यावर बोलतोय. मला त्यांच्यापासून काय भीती, कारण की बाबांनी जे मला शिकविलं तेच त्यांना शिकविलं. मला फक्त सत्याची बाजू पकडता येते आणि मी सत्याच्या बाजूनेच नेहमी बोलत असतो. मी फक्त माझं मत जाहीर केलं होतं, मी माझं समर्थन जाहीर केलं होतं. पण मी एकट्याच पॅनलला मी असं म्हणत नाही की तुम्ही पण द्या, फक्त तुमचा विचार आहे, तुम्ही विचार करा की आपल्याला मत कुणाला द्यायचं. मी माझं मत जाहीर केलं होतं मी सूर्याला, आणि असंच कितीतरी लोकांनी या ठिकाणी सूर्याला समर्थन दिलं आणि असं मोठं समर्थन आहे. आणि म्हणून या समर्थनाला पाहून जे प्रकार आज काही लोक घडवित आहेत, जे निदर्शनास आले, काही प्लॅनिंग आहेत, त्या प्लॅनिंग मी आजच्या या विषयामध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा विषय आहे त्या मार्गदर्शकांना माझी दोन हाताची विनंती आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मी विनंती करतोय, प्रत्येक मार्गदर्शक साहेबांना मी विनंती करतोय की आज तुमची किंमत लावल्या जात आहे, म्हणून कृपया मार्गदर्शकांनी मार्गदर्शक आणि कार्यकर्ता लोकांनी लालचमध्ये जाऊ नये, लालचमध्ये येऊन कोणताही निर्णय घेऊ नये, ही माझी दोन हाताची कळकळीची विनंती आहे. आणि मी असं का म्हणून बोलतोय तर मी या ठिकाणी तुम्हाला सादर बोलून सांगतोय की का म्हणून बोलतोय. तर आता आपल्या एक मंडळाच्या अध्यक्ष संचालक पदाच्या साठी निवडणूक आहे व यात असं आढळून आलं आहे की 100पेक्षा कमी सभासद असलेल्या मार्गदर्शकांना 10,000पर्यंतचा पाकिट, 10,000पर्यंतची लालच, 100पेक्षा कमी सभासद असणाऱ्या मार्गदर्शकांना, कार्यकर्त्यापर्यंत 10,000चं एक पॅकेट जात आहे. आणि ज्याच्याकडे 100पेक्षा जास्त आहेत अशा मार्गदर्शकांना जास्तीत जास्त 25,000पर्यंतचं पॅकेट बनत आहे. 25,000पर्यंतचं पॅकेट म्हणजे 100पेक्षा जास्त असतील अशा मार्गदर्शकांपर्यंत 25 कार्यकर्त्यांपर्यंत 25,000चं पाकिट जात आहे. म्हणजे देण्याचा विचार आहे. ही आलेली चर्चा आहे आणि ह्या देण्याचा प्रयत्न करत आहेत. हे त्याच मार्गदर्शकांना देण्याचा प्रयत्न आहे, हे त्याच मार्गदर्शकांना देण्याचा प्रयत्न आहे जे मार्गदर्शक पदाच्या म्हणजेच पदाचे लालची आणि पैशाचे लालची आहेत. अशाच मार्गदर्शकांना ही लालच देण्यात येत आहे अशी खबर आहे. संपर्कात आलेल्या काही लोकांपासून ही जो आलेली आहे चर्चा ही तुमच्यापर्यंत मी सांगत आहे. चर्चा आहे आणि ही चर्चा एकदम खरी असेल, कारण की खरं असते तेव्हाच चर्चा निघते. वाईट गोष्टीची चर्चा ही कधीच लपून राहत नाही. सत्याला पोचायला वेळ लागतो, पण वाईट गोष्टी ही फास्ट पसरत असते, एकदम वेगाने पसरते. म्हणून ही एक चर्चा आहे, खबर आहे. हे लालच देण्याचे कारण काय असेल तुम्ही विचार करा. मी तर विचार केलं, असं होऊ शकते, ही लालच दिल्या जाऊ शकते, याच्या मागाचे जास्ती कारण आहेत. पण ही लालच देण्याचं मुख्य कारण असं आहे, साम दाम दंड भेद करूनही सत्ता काबीज करणे हा मंडळ आपल्या हातात घेणे. आणि आपल्या हातात जेव्हा घेत आहेत तर हे 3 म्हणजे करोड रुपये आपल्या जवळून तर लावणार नाही, यांना कोणीतरी फायनान्स करत आहे. हे जरी निवडून गेले तर फायनान्स करणाऱ्याच्या हातात रिमोट राहणार, त्या पैशावाल्याच्या हातात रिमोट राहणार. ते हे का म्हणून करत आहेत तर हे लालच देण्याचं कारण असं आहे की आतापर्यंत आलेल्या सर्वेत एकता आदर्श पॅनल ही म्हणजेच उगवता सूर्य हा सर्वेत बहुत समोर आहे. बिना रुपया दिल्याने फक्त राऊत गुरुजी, सोनकुसरे काकाजी, फकीरचंदजी वैद्य आणि मेहर साहेब आणि विशेषतः जे सूर्य पॅनलमध्ये एक मुख्य चेहरा ते आहेत रवींद्रजी गायधनी दानदाते म्हणून सर्वात जास्त त्यांचा प्रचार आहे. कारण की जो सेवक मौदा आश्रमला जातो तर ट्रॅक्टरवर नाव, तर असे त्या
रवींद्रजी गायधनी यांचे मनातून खूप फ्रेंड आहेत, खूप त्यांना मानणारे आहेत. ते जरी कोणत्या पदावर नसतील पण दानदाते या नात्याने रवींद्रजी गायधनी यांची पसंती सर्वात जास्त सेवकांपर्यंत आहे. आणि त्यांच्या या दानदात्या कार्याला पाहून आज उगवता सूर्य हा सर्वात समोर आहे. आणि म्हणून लालच देऊन आमिष दाखवून थोडा बहुत दबाव बनवून मार्गदर्शकांवर दबाव बनवून आमिष देऊन लालच देऊन त्यांना आपल्याकडे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ही जागृत शक्ती आहे सेवक बांधवांनो, पण ही जागृत शक्ती आहे. परमेश्वर लालच घेणाऱ्या जर कुणी मार्गदर्शक परमेश्वर लालच घेणाऱ्याला जर कुणी लालच घेऊन मार्गदर्शक त्यांना सेवकांना फसविण्याचा प्रयत्न करेल तर ही परमेश्वर जागृत शक्ती आहे. त्या मार्गदर्शकाला आता तर काही वाटणार नाही, पण ही जागृत शक्ती आहे. आणि त्या मार्गदर्शकांनाही माहीत आहे की या ठिकाणी परमेश्वर ही जागृत शक्ती आहे. ही सदैव 24 तास जागृत आहे आणि ही लालच घेणाऱ्या सेवकाला सोडणार नाही. आणि म्हणून सेवक बांधवांनो, लालच घेऊन कार्य करणाऱ्या मार्गदर्शकांची कृपया ऐका नको. अशा लालची मार्गदर्शकांना सपोर्ट करू नका. जे ध्येयवादी आहेत, जे निष्काम भावनेने कार्य करणारे आहेत, अशा मार्गदर्शकांची ऐका, स्वतःच्या मनाची ऐका. तुम्ही मत कुणालाच द्या, मी असं म्हणणार नाही की सूर्यालाच द्या, पण सूर्य हा समोर आहे म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं माझं मत सूर्याला म्हणून. तर बांधवांनो, अशा लालची मार्गदर्शकांच्या विचारात अशा फंदीमध्ये पडू नका. आणि सेवक बांधवांनो, आपले मत विकू नका व विकणाऱ्या मार्गदर्शकांची ऐकू नका. व ह्या मंडळाला राजकारणी पैशावाल्यांचा हातात न देता मार्गाच्याच सेवाभावी दानविचारी लोकांना आपलं मत देऊन त्यांना निवडून आणावं व त्या संचालकपदी अध्यक्षपदी बसवावं हीच विनंती करतोय. आणि आपल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. जर माझा हा व्हिडिओ आवडला तर कृपया जास्तीत जास्त सेवकांपर्यंत आपण या व्हिडिओला पोहोचावं ही विनंती. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.